आता आपण स्टार्ट करणार आहे मिड ब्रेन. ओके, मिड ब्रेन. मिड ब्रेनला काय म्हटलं होतं? मेसेन्सेफलॉन. आणि याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं होतं का काही? साईज इन्क्रीज झाली होती, बट स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं होतं का? नाही, फक्त साईज इन्क्रीज झाली होती. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहे मिड ब्रेनमध्ये कोणते कोणते पोर्शन्स असतात आणि फंक्शन काय असते. तर मिड ब्रेनला असं ॲज सच याच्या वेंट्रल साईडला तर काही नसतं, फक्त जी मिड ब्रेनची बॅक साईड असते, बॅक साईडला आपण काय म्हणतो? डॉर्सल साईड. बायोच्या टर्म्समध्ये बॅक साईडला काय म्हणतात? डॉर्सल. सो मिड ब्रेन जो आहे याच्या डॉर्सल साईडला काय प्रेझेंट असतात? स्वेलिंग्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, स्वेलिंग्स म्हणा किंवा लोब्स. काय प्रेझेंट असतील? स्वेलिंग्स किंवा लोब्स हे असे. आणि याचा नंबर असणार आहे 4. हां, तेच. ठीक आहे, सो मिड ब्रेन जो असतो याच्या डॉर्सल साईडला 4 स्वेलिंग्स किंवा लोब्स प्रेझेंट असतात. यांना आपण म्हणतो ऑप्टिक लोब्स. काय म्हणणार यांना? ऑप्टिक लोब्स, किंवा याचंच दुसरं नाव आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कळलं इथपर्यंत? आणि हे कुठे प्रेझेंट आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे, डॉर्सल साईडवर, मिड ब्रेनच्या डॉर्सल साईड ऑफ मिड ब्रेन. क्लिअर इथपर्यंत? आता नेक्स्ट आहे की हे लोब्स सपोज मी असे ड्रॉ केले, काय म्हणणार याला आपण? ऑप्टिक नर्व्स किंवा ऑप्टिक लोब्स किंवा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ऑप्टिक नर्व्स काय होत्या? आईज पासून जी नर्व CNS पर्यंत ट्रॅव्हल करते इम्पल्स घेऊन. ठीक आहे, आता इथे मी काढले 4 कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना किंवा 4 ऑप्टिक लोब्स. तर यांच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की जे 2 वरचे असतात ना, यांना आपण म्हणतो सुपेरियर कॉलिक्युलाय. काय म्हणणार याला आपण? सुपेरियर कॉलिक्युलाय. कॉलिक्युलाय. आणि जे बॉटमवाले असणार याला काय म्हणणार? इन्फेरियर कॉलिक्युलाय. आता याचं काही स्पेसिफिक फंक्शन असते. काय असणार हे बघा. सपोज हा जो असतो ना सुपेरियर कॉलिक्युलाय, हा रिस्पॉन्सिबल असतो व्हिज्युअल रिफ्लेक्ससाठी. सपोज मी इकडे टर्न बॅक आहे, ठीक आहे, बट कोणीतरी तुम्ही काहीतरी आवाज केला मागे, तर मग मी लगेच माझं हेड रिजन, माझं आईज रिजन आणि नेक रिजन मागे टर्न आउट होईल. तर हे काय असतो? व्हिज्युअल रिफ्लेक्स. या व्हिज्युअल रिफ्लेक्ससाठी रिस्पॉन्सिबल असतो कोण? सुपेरियर कॉलिक्युलाय. म्हणजे काय होते की सपोज कुठून काय म्हणू शकतो आपण, म्हणजे आवाज वगैरे येत आहे सपोज, किंवा मग एकदम ब्राईट लाईट आली. ठीक आहे, आवाज आला तर आपण त्याला ऑडिटरी म्हणतो. सपोज तुम्ही लेझर लाईट पास केला, राईट? सपोज तुम्ही इथे लेझर लाईट पास केला तर लगेच मला ते क्लिक होईल की तुम्ही काहीतरी करत आहे, तर मी लगेच मागे टर्न आउट होईल. तर मागे काय काय टर्न आउट होईल माझं? हेड रिजन, आईज रिजन आणि नेक रिजन. तर व्हिज्युअल रिफ्लेक्स याला म्हणतात की जेव्हा कोणीतरी एकदम ब्राईट लाईट, किंवा मग सपोज आपण असं वॉक करत आहे नॉर्मली, पण मागून कोणीतरी 4 व्हीलरनी खूप जोरात ब्राईट लाईट हे केला, आपण लगेच मागे बघतो की अंगावर तर नाही आणणार हा. ठीक आहे, तर तेव्हा आपण मागे बघतो तो आपला पहिला कोणता रिजन टर्न आउट होते? आपला हेड रिजन, नेक रिजन आणि आईज रिजन. याला आपण म्हणतो व्हिज्युअल रिफ्लेक्स. तर या व्हिज्युअल रिफ्लेक्ससाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? सुपेरियर कॉलिक्युलाय. आणि जे मी आधी सांगितलं होतं आवाजाचं, की तुम्ही लगेच कोणी आवाज करत असेल लगेच मी मागे टर्न बॅक करेल, याला आपण म्हणतो ऑडिटरी रिफ्लेक्स. ऑडिटरी रिफ्लेक्स. याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? इन्फेरियर कॉलिक्युलाय. इथपर्यंत क्लिअर? तर काय असते? मिड ब्रेन जो असतो त्याला आपण म्हटलं होतं मेसेन्सेफलॉन. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये हा छोटा असतो, अडल्टमध्ये याची साईज काय होते? इन्क्रीज होते. त्यानंतर आपण बघितलं मिड ब्रेनच्या डॉर्सल साईडवर 4 स्वेलिंग्स किंवा लोब्स प्रेझेंट असतात, ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. यांच्यामध्ये जे अप्परवाले 2 असतात त्यांना आपण म्हणतो सुपेरियर कॉलिक्युलाय, आणि जे बॉटमवाले 2 असतात त्यांना आपण काय म्हणतो? इन्फेरियर कॉलिक्युलाय. अप्परवाले जे सुपेरियर कॉलिक्युलाय असतात हे व्हिज्युअल रिफ्लेक्ससाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजेच जेव्हा एखादा ब्राईट लाईट एमिट होतो तेव्हा आपली हेड, आपली नेक आणि आपली आईज याची डिरेक्शन डायरेक्ट त्या लाईटच्या टुवर्ड्स काय होणार? चेंज होणार. ठीक आहे, मीन्स आपण मूव्ह करणार आपली नेक. तर त्याला आपण म्हटलं व्हिज्युअल रिफ्लेक्स. आणि सेम ऑडिटरी रिफ्लेक्स. कशाच्या म्हणजे स्टिम्युलस कोण असणार इथे? आवाज, साऊंड, लार्ज साऊंड, ग्रेटर साऊंड. ठीक आहे, लाऊड नॉईज. याला काय म्हटलं होतं आपण? आता आलं पाहिजे, हे लर्न असलं पाहिजे.
हा मिडलवाला, हा आणि हा टेम्पोरल लोबच्या खाली काय प्रेझेंट होतं? थॅलॅमस रिजन प्रेझेंट होता. त्याच्यामध्ये रूफला कोण प्रेझेंट होता? इथे इपिथॅलॅमस आणि इथे बॉटमला हायपोथॅलॅमस. त्यानंतर इथे प्रेझेंट असणार तुमचा मिड ब्रेन. हा काय असणार तुमचा? मिड ब्रेन. मिड ब्रेनची लोकेशन. कळलं इथपर्यंत?